नमस्कार मित्रांनो, मी उमेश यादव जयू। पावसाळ्यात मी तुम्हाला सुरणाचा व्हिडिओ दाखवला होता। सुरणाची लागवड आणि सुरणाची काही रोपं दाखवली होती। आता आपण या व्हिडिओमध्ये सुरण मी काढणार आहे। आमच्या बागेमध्ये मी सुरण लावला होता, त्यापैकी एक सुरण मी आज काढत आहे। चला तर पाहूया सुरणाचा व्हिडिओ। मित्रांनो, पावसाळा गेलेला आहे। पावसाळा जाऊन बरेच दिवस झालेले आहेत आणि आता हे सुरणाचं रोप पूर्णपणे सुकलेलं आहे। पावसाळ्यात पूर्ण हिरवंगार होतं। हा आहे सुरणाचा मधला दांडा, खोड बघा आतमध्ये गेलेला आहे जमिनीत। आणि याच्या खाली आपण आता ही माती खणणार आहोत आणि याच्या आतमध्ये जो सुरण आहे तो बाहेर काढणार आहोत। सुरण ही एक आरोग्यदायी कंदभाजी आहे। माझ्याकडे कोयती आहे आणि पारा आहे। याने मी आता हे खणणार आहे। मित्रांनो, एका हातात माझा मोबाईल आहे आणि त्याने मी शूटिंग करत आहे आणि दुसऱ्या हाताने मी खणत आहे। 2 ते 3 वर्षापूर्वी हा मी सुरणाचा कंद लावला होता। याआधी देखील मी या जागेवरती सुरण लावला होता। त्यालाही चांगल्या प्रकारे सुरण तयार झाला होता। बघा सुरणाचा दांडा आहे। कोयतीने देखील मी माती खरवडून काढत आहे। बघा हा त्याचा दांडा मी काढला आता। बघा हे जे दिसत आहेत ही पाळं हे सुरणाची आहेत। बघा जे दिसत आहेत
बघा मित्रांनो, आता हा सुरण मी वरती काढलेला आहे बघा, जास्त खोलवर नाही आहे बघा. हा बघा, हा सुरण आहे आणि बघा मित्रांनो, हा सुरण आहे. हा बघा, हा खाली, आणि हा जो दांडा होता त्याचा, हा असा दांडा होता त्याला, आणि हा असा मस्तपैकी छानपैकी सुरण आपल्याला मिळालेला आहे. 2 ते 3 वर्षापूर्वी मी या खड्ड्यामध्ये लावला होता सुरण. आज तो मिळालेला आहे आपल्याला, आणि मस्तपैकी याची भाजी करू घरी नेऊन. मित्रांनो, पुन्हा लागवड करण्यासाठी, पुन्हा जर सुरणाची लागवड करायची असेल पावसाळ्यात, तर हे जे डोळे असतात त्याचे, हे बघा, हे साईडचे डोळे असतात, हे असे डोळे असतात, यांना चैत्र महिन्यापासून पुन्हा कोंब यायला सुरुवात होतात, आणि मग ते पावसाळ्यात आपण लागवड करू शकतो. आणि पुन्हा 2 ते 3 वर्षानंतर आपल्याला पुन्हा असाच सुरण खाण्यासाठी मिळू शकतो. मित्रांनो, आता मी हा जमिनीतून सुरण काढलेला आहे. त्याची लगेच उद्या परवा भाजी करणार नाही, तर 8-10 दिवस हा घरी नेऊन चांगला ठेवणार आहे व्यवस्थित, आणि 8-10 दिवसानंतर त्यातलं थोडा हा सुकला 8-10 दिवसाने की त्याची भाजी करणार आहे. कारण जुने जाणकार लोक वाडवडील सांगतात की लगेच चूरणाची भाजी करायची नसते, त्यातलं पाणी मुरलं पाहिजे आतमध्ये, याच्यामध्ये जे पाणी असतं नैसर्गिक ते मुरलं पाहिजे. मग त्यासाठी 8-10 दिवस तरी आपण तो असा ठेवला पाहिजे घरी, व्यवस्थित हवा लागेल वगैरे अशा ठिकाणी, आणि मग त्यानंतर त्याची आपण भाजी करू शकतो. काही लोक याची भाजी करून खातात, तर काही लोक याची कापं देखील करून खातात. बटाट्याची भाजी आपण करतो त्या प्रकारे त्याची कापं करून खातात. प्रत्येकजण आपापल्या आवडीनुसार सुरणाची भाजी करून खातात. मित्रांनो, दुकानात नेऊन मी याचं वजन केलं, तेव्हा याचं वजन 1 किलो 900 ग्रॅम इतकं भरलं. मित्रांनो, सुरणाचा हा माझा व्हिडिओ आपणास नक्कीच आवडेल अशी मी आशा बाळगतो, आणि इथेच थांबतो. धन्यवाद.